माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय भरलेलं पापलेट. चवीला इतकं अप्रतिम हे पापलेट तयार होतं ना, त्यासाठी इथे मी 2 पापलेट घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची, कोळणीकडनंच अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि पॉकेट तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपण 2 ते 3 चमचे इतकं कोकम आगळ लावून घेणार आहोत. तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर इथे तुम्ही लिंबाचा रस देखील लावू शकता. याचबरोबर इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. ते सगळीकडनं आतून बाहेरनं व्यवस्थित लावून घ्यायचं. यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता एक-एक पदार्थ यासाठी आपण घेतोय, की पूर्ण आतपर्यंत हे पदार्थ मुरले गेले पाहिजेत. म्हणून आपण एक-एक पदार्थ इथे लावून घेणार आहोत. आता एक ओला मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 चमचे इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे. सगळे मसाले मिक्स करून घेऊयात आणि हा जो ओला मसाला आहे तो व्यवस्थित आतून बाहेरून आपल्या पॉपलेटला लावून घ्यायचा आहे. आपल्याला मॅरिनेशनसाठी अर्धा तास ही पॉपलेट साईडला ठेवायची आहेत. मसाल्यामध्ये छान ही पॉपलेट मुरली गेली पाहिजेत. तर सगळीकडनं मी मसाला लावून घेतलेला आहे, साईडला ठेवूया. आता एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी इतका ओला नारळ घेतलाय, मूठभर कोथिंबीर, 4 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे वाटण तयार करून घ्यायचंय. मस्त हिरवंगार वाटण तयार आहे. एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल तापलं की यावर सगळं वाटण घालून घेऊया आणि अगदी रंग बदलेपर्यंत, खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं. यामध्ये देखील मी पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. कारण जो आपला मसाला आहे तो अळणी लागता कामा नये आणि इथे छान रंग बदललेला आहे. वाटण आपलं तयार आहे. दुसरीकडे वरच्या कोटिंगसाठी 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे तांदळाची पिठी, अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे, पाऊण चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून ते देखील मिश्रण आपलं तयार करून ठेवायचं. आता इथे जे हिरवं वाटण आहे ते व्यवस्थित आपल्या पॉपलेटमध्ये भरून घेऊया, स्टफ करून घेऊया. इथे कंजूशी करायची नाहीये. भरपूर प्रमाणात हे वाटण जे आहे ते आतमध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही पॉपलेट मी अशा प्रकारे व्यवस्थित भरून घेते. सगळा मसाला आतमध्ये स्टफ करून घेतलेला आहे. आता वरच्या कोटिंगसाठी जो मसाला तयार करून घेतलाय त्यामध्ये पॉपलेट घोळवून घ्यायची. याने छान कुरकुरीत अशी पॉपलेट वरनं आपली तयार होतात. दुसरीकडे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये ही पॉपलेट सोडून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशी पॉपलेट भाजून घ्यायची. झाकण ठेवायचं 5 मिनिटांसाठी आणि आता पलटवून घेऊया. दोन्ही बाजूंनी 5-5 मिनिटं झाकण ठेवून ही पॉपलेट आपण शिजवून घेणार आहोत आणि छान अशी फ्राय करून घेणार आहोत. तर इथे व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहेत. नंतर पुन्हा 2 मिनिटांसाठी मी झाकण न ठेवता दोन्ही साइड इथे छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आणि मस्त असे हे पॉपलेट आपले तयार झालेत. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक